छावा भाग 60. सरंजाम शिबंदी पाठीशी घेत राजे संभाजीराजांसह शिवथर घळीच्या वाटेला लागले. ओढे पाणंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घेतलेल्या संभाजीराजांच्या मनी एकच एक विचार पुन्हा पुन्हा फेर टाकू लागला. कसे कसे दिसत असतील स्वामी समर्थ? सूर्यभक्त, रामसेवक, संन्यासी असून ठिणग्यांसारख्या शब्दांचा प्रपंच ओठात नांदवणारे. केवढ्या मानतात मासाहेब त्यांना. लतावेलींनी मेट धरलेली शिवथरची घळ जवळ आली. उभे रानच कुदणीला पडले असे वाटावे असा शंखांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला. राजांची आगेवर्दी गेल्याने साक्षात समर्थ शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते. जय जय रघुवीर समर्थ या खड्या बोला मागोमाग समर्थ नजरेला पडताच राजे बोलून गेले. शंभू, खुद्द समर्थच येत आहेत. आघाडीचे उतार व्हा. राजांनी रिकीब सोडली. मोजड्या उतरल्या. चटक्या पावलांनी तरातर पुढे होत त्यांनी समर्थांच्या पायांवर आपले मस्तक ठेवले. राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे छत्र धरीत समर्थांनी आशीर्वाद दिला. रामरूप व्हा. राजे बगलेला झाले. पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक समर्थांच्या चरणांवर ठेवले. कमळ पाकळीसारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजीराजांना जाणवला. विचारांचे भुंगे घुमून उठले. बहुता जन्माचे शेवटी नरदेह सापडे अवचट. रघुदास व्हा. जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला. उठून संभाजीराजांनी समर्थांच्या शांत तेजवान मुद्रेवर नजर जोडली. पाऊस धारात निथळलेला, निश्रावणी उन्हात उजळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा तशी ती मुद्रा होती. निर्धारी, नितळ, शांत, काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली, चारी पुरुषार्थ जिंकलेली, संन्यासी, गोसावी. बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडलूतील पाण्याचा शिडकावा होतो आहे असे वाटावे अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्यावर जोडली. कपाळीचे भस्मपट्टे किंचित वर घेत ते म्हणाले, तुम्ही युवराज संभाजीराजे जी. संभाजीराजांच्या कानातील सोन चौकडा मंद डुलला. रघुकृपा. डोळे मिटते घेत समर्थ पुटपुटले. स्वामींनी पुढं येण्याची तसदी घेतली. राजे प्रेमभावाने म्हणाले, अवघा मुलूख पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे राजे. चला. समर्थांनी घळीच्या रोखाने हात उभारला. दुतर्फा जगदंबेचे भुते घेऊन तो गिरीकुहरात राहणारा रामभक्त चालू लागला. शंखांचे नाद उठले. त्यात राजांच्या सरंजामातील शिंगाड्याने काढलेली शिंगांची थरथरती ललकारी मिसळली. घळीतील दगडी गुहेत राजांचे बोल घुमले. स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. चौथरावजा एका दगडी बैठकीवरच्या व्याघ्रांबरावर समर्थ बसले होते. शेजारी कमंडलू, थोपा आणि भगव्या बासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती. पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील शेंदूरमंडित हनुमंत मूर्ती होती. तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते. त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता. समर्थांच्या समोर अंथरलेल्या घोंगडीवर राजे संभाजीराजे पलख मांड्याची बैठक घेऊन बसले होते. मठाच्या धुनीतील धुराची मंद वळी गुहेत शिरून फिरत होती. डोळे मिटून थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ ओढीत राहिले.
मग गुहेवरची धोंड हटावी तशा त्यांच्या पापण्या उघडल्या. ओठांतून आशय पाझरू लागला. तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता कानी आली आहे राजे. त्यासाठीच क्षणापूर्वी डोळे मिटून आम्ही अयोध्येत जाऊन आलो. आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात. आम्ही धन्य झालो. सिवबा राजे, आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे. आमच्या तपस्सामर्थ्याचे. डोंगरदरीत राहणारे आम्ही गोसावी. आम्हाला लौकिकाचे बंध नाहीत. जनलज्जेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळी आम्ही धारण केली आहे. नाहीतर तो भारच आहे. आम्हाला लौकिकात गुंतवू नका. तुम्हाला आम्ही साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार मानतो. आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त होऊन ध्यानी ठेवा. मनी किंतु न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या. झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे. डोळे मिटत समर्थ पुन्हा मनापलीकडच्या प्रकाश गुहेत शिरले. घोंगडी थरथरली. समर्थांच्या दाट दाढी मिशांनी मखर धरलेल्या ओठांतून शब्दाचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला. पिता पुत्र कानांचे कमंडलू करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले. गुहा मंदिर गाभारा झाली. रामबाण शब्दांनी भरू लागली. जयास वाटे जीवाचे भय, त्याने क्षात्रधर्म करू नये. काहीतरी करून उपाय पोट भरावे. नजर करार राखणे, कार्य पाहून खत्तल करणे. तेणे रणशूरांची अंतःकरणे चकित होती. देखोनी व्याघ्राचा चपेटा, मेंढरे पळती नाना वाटा. मस्त तो रेडा मोठा, काय करावा. उदंड मुंडे असावी, सर्व ही एकत्र न करावी. वेगळाली कामे द्यावी, सावधपणे. मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवास पाहेना. मोहरे मिळवून नाना, मग चपेट मारी. अमर्याद फितवेखोर, त्यांचा करावा संहार. शोधिला पाहिजे विचार, यथायोग्य. मर्दे तकवा सोडू नये, तेणे प्राप्त होतो जय. कार्यप्रसंग समय ओळखावा. दोन्ही दळे एकवटे, मिसळताती लखलखाटे. युद्ध करावे खणखणाटे, सीमा सोडून या. देव मात्र उच्छादिला, जित्या परीस मृत्यू भला. आपला स्वधर्म बुडविला, असे समजावे. महाराष्ट्र देश थोडका उरला, राजकारणे लोक शोधिला. अवकाश नाही जेवायाला, उदंड कामे. लोक पारखून सोडावे, राजकारणे अभिमान झाडावे. पुन्हा मिळवून घ्यावे, दुरील दोरे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. मुलुख बडवा की बडवावा, धर्म संस्थापनेसाठी. जय जय रघुवीर समर्थ. रामनांदी उठवून समर्थांनी डोळे उघडले. बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत मूर्तीजवळ गेले. खांद्या एवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हात सरावाचे होते. समर्थांचे बोल मनावर कोरून घेतलेले राजे युवराज घोंगडीवर खडे झाले होते. राजांच्या समोर उभे होत समर्थ बैरागी आवाजात म्हणाले, आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे. हा आमचा कोदंड घ्या राजे. तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी भेट. आमच्याकडे देता येण्याजोगे एवढेच आहे आणि या प्रसंगी ते योग्य आहे. घ्या, विजयवंत व्हा. हातातील कोदंड समर्थांनी पुढे केला. राजांच्या पापणीकडा दाटून आल्या. झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला.
कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला. तसाच तो संभाजीराजांच्या हाती दिला. डोळे मिटून तो गोसावी कोदंड कपाळीच्या शिवगंधाला भिडविताना समर्थांचा एक विचार बाणागत युवराजांच्या काळजात रुतून बसला, कधीही न हटण्यासाठी. जयास वाटे जीवाचे भय, त्याने क्षात्रधर्म करू नये. धनुष्य भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलू गेले. पुन्हा थांबले. त्यांनी राजांना नजर दिली. बोला, निसंकोच बोला युवराज. समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही. नाही, आम्ही म्हणणार होतो की. संभाजीराजे अडखळले. सांगा, काय आहे? समर्थ हसले. स्वामींनी जसे महाराज साहेबांचे रूप श्लोकात उभे केले आहे तसे आमच्या मासाहेबांचेही केले तर आमचे कान धन्य होतील. न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातोश्रींची आठवण झाली. निर्धाराने त्यांनी ती परतविली. युवराज, तुम्ही आणि राजे धन्य आहात. प्रतिदिनी त्यांच्या सहवासात आहात. आम्ही त्यांना पाहिले नाही, केवळ ऐकले आहे. आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दात उभे करू शकणार नाही. आम्ही शब्दांचा दासबोध घडविला, पण त्यांनी हा समस्तास जिता जागता शिवबोध घडविला आहे. समर्थांनी राजांच्याकडे हात केला. वाल्मिकींनी रामायण रचले, पण त्यांनाही कौसल्या मातेचे रूप गवसलेले नाही. आम्ही ते कसे विसरू? राजांनी झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडविले. संभाजीराजांनी द्रोणागिरीधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला. त्या दिवशीचा मुक्काम घळीत टाकून दिवस फुटीला राजे संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले. त्यांना पायसोबत द्यायला समर्थ घळीच्या कुंपणापर्यंत आले. निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कातऱ्या आवाजात म्हणाले, राजे, एक स्मरणपूर्वक करा. आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा. आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा. या, रामरूप व्हा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी डोळे मिटले. त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजांचे मन कुठेतरीच जाऊन पोहोचले होते. एवढं थोरपण जन्मास घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आईसाहेब कशा असतील? आमच्या मासाहेबांसारख्या? कुठे असतील त्या? त्यांनी ऐकला असेल कधी दासबोध? दासबोध केवढा अर्थ! सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष, जाणे लागे. गाळ काढल्याने नितळ दिसणाऱ्या 12 टाक्यांतील पाणी निरखत संभाजीराजे उभे होते. त्यांच्या मनी समर्थांची मूर्ती आणि त्यांचे श्लोक फिरत होते. एकाएकी बगलेच्या घाणेरीच्या झुडपाजवळून वाळल्या पानांची सरसर उठली. ठिपक्या ठिपक्यांचा एक चपळ भुजंग वळवळत बाणागत सुसाटत होता. मध्येच ते ठिपकेदार चैतन्य थांबले. हातभर वर उठलेल्या त्या जनावराने पंजासारखी झळझळीत ठिपकेदार फणा फुलविली. जिभेच्या पालव्या चटाचट आतबाहेर घोळवल्या. संभाजीराजांच्या पाठीशी असलेल्या रायाजीने हातचा भाला आडवा करून त्याच्यावर रोखला. तो झटकन कडेधारी हाताने खाली दबवून टाकीत अंतोजी म्हणाला, शंभू महादेवाचा अलंकार हाय त्यो, जाऊ देत आल्या वाटेनं. रायाजी आठ्या घालीत थांबला. जनावर पुन्हा वळवळत झाडोऱ्या आड झाले.
संभाजीराजे रायाजीला काही म्हणणार होते तेवढ्यात कवी कुलेशांच्या सह आलेल्या महादेव यमाजींनी मुजऱ्याबरोबर वर्दी दिली. जगदीश्वराच्या मंदिर ओवरीत उत्तरेकडचा कुणी कवी उतरला आहे. युवराजांनी त्याची भेटी पाडावी असा स्वामींचा सांगावा आहे. जशी आज्ञा. चला. कवी कोण असावा असा स्वतःलाच प्रश्न करीत युवराजांनी 12 टाके सोडले. कुलेश आणि महादेव यमाजी यांच्यासह ते जगदीश्वराच्या चौक आवाराजवळ आले. झाडाच्या बुंध्याला ठाण केलेल्या पांढऱ्या शुभ्र घोडीला खरारा करीत एक माणूस काही गुणगुणत होता. संभाजीराजे मंदिराच्या प्रथम चौकात आले. पायगतीला असलेल्या दगडी कासवाला बगल देऊन त्यांनी घंटेचा टोल दिला. तसेच चालत जाऊन मंदिर गाभाऱ्यातील बेलकमळांनी आच्छादिलेल्या जलधारा अंगी घेणाऱ्या शिवपिंडीसमोर गुडघे टेकून पिंडीला मस्तक टेकविले. पुजाऱ्याने दिलेले तीर्थ पापण्यांना भिडवून ओठाण आड केले. बाहेर चौकाभोवती फिरलेल्या ओवरीत शिरून कुलेश आणि महादेवपंत त्या कवीचा तलाश पाडू बघत होते. दक्षिणा आणि दानाच्या ओढीने आलेल्या उदासी बैरागी गोसाव्यांनी साऱ्या ओवऱ्या भरून गेल्या होत्या. त्यातच वेश पालटून राजांच्या जासूद खात्याचे खबरगीरही मिळाले होते. त्यांनी महादेवपंतांना ओळखले. जवळ येत त्यांनी पंतांना दखल दिली. एका खबरगीराने चौकाबाहेर येत महादेवपंतांना दबक्या आवाजात सांगितले, ह्योच तो शाहीर. निघतंच धनी ह्याचं पवाडं आतल्या चौकात ऐकून गेलं. लई खुश झालं. पर या वाघानं काय वळखलं नाही तेसनी. म्या बी ऐकलं, पर ह्याची बोली काय साधली नाही मला. त्या गोसावी कफनी घातलेल्या खबऱ्याचे बोट घोडीला खरारा देणाऱ्या त्या ठेंगण्या माणसावर रोखले होते. प्रणाम कविराज. पुढे होत कवी कुलेशांनी त्या माणसाचा खरारा थांबविला. जय जयंती. प्रणाम. खरारावाला वर उठून हिंदुस्थानी भाषा कानी पडल्याच्या आश्चर्याने कुलेशांच्याकडे बघत म्हणाला. त्याचा रंग पिकल्या आंब्यावर पडला होता. कपाळी कनोजी पगडी, अंगी उत्तरी सफेद बंदी निमा, लाल करवत काठी धोती, कपाळी आडवे शैवगंध आणि तेजफेकी अभिमानी डोळे असे त्याचे रूप होते. हाताला बांधलेला बुरनुसी खराऱ्याचा वाद उकलीत त्याने विचारले, क्षमा भय, आपका परिचय? हम कवि कुलेश, प्रयाग निवासी. आप? हो, त्रिविक्रमपुर के त्रिपाठी, भूषण त्रिपाठी. चंडी चंडी. प्रणाम कविराज भूषण. हमने आपकी कीरत सुनी है. आज दर्शन हुए. कुलेशांनी समोरचे कनोजी काव्यतेज पारखीत पुन्हा नमस्कार केला. झाडाच्या रोखाने येत्या संभाजीराजांना बघून कुलेश भूषणांना समज मिळावी म्हणून पुटपुटले, युवराज संभाजीराजे. भूषण झुकून कनोजी नमस्कार देत समोरून चालत येणारे क्षात्रतेज उतावळ्या डोळ्यात भरून घेताना पुटपुटला, जय जयंती. सर्जा शिवजी के सुपुत. कविराज, आमच्या आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या भेटीस आलो. कोण देश तुमचा? नाव कोण? संभाजीराजांना भूषण आणि कुलेश यांच्या पगडीत सारखेपण दिसले. भूषणने युवराजांना आपला परिचय देऊन विनंती केली, युवराज, दूर देसन से आवत, हमको राजा शिवाजी के दर्शन की कृपा होवे. जरूर. कवींनी करावे असेच त्यांचे दर्शन आहे. पण कवींनी प्रथम इथला मुक्काम हलवावा. आमच्या महाली चलावं. हसून युवराज म्हणाले, हां जी. भूषणने त्यांचा आदर राखला. रायाजीने भूषणच्या घोडीचे ठाण मोकळे करून ती आपल्या ताब्यात घेतली.
अंतोजीसह आत जाऊन भूषण आपली पडशी पथारी घेऊन बाहेर आला. भूषण आणि कुलेश या दोन उत्तरी कवींच्या मधून संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या रोखाने चालू लागले. मागून भूषणच्या केसर घोडीचे कायदे ओठाळी धरत रायाजी अंतोजी चालू लागले. व्यापारपेठ आली तसे संभाजीराजांना मुजरे झडू लागले. कवी भूषण रायगडाचे राजवैभव डोळ्यात जमवीत चालला होता. नगारखान्याच्या दरवाजाने सारे आत आले. एवढ्या उंचीवर फव्वारती कारंजी बघताना भूषण अचंब्याने क्षणभर रेंगाळला. सजावट ल्यालेल्या दरबारी चौकभर त्याची नजर फिरली. आपल्या महाली प्रवेशताना संभाजीराजांनी आदराने भूषणचा हात आपल्या हाती घेतला आणि यादव नामाजी या आपल्या खिदमतगाराला काही आज्ञा खुणावली. मध्यभागीच्या बैठकीवर त्यांनी भूषणला आपल्या शेजारी बसवून घेतले. कुलेश, महादेवपंत भिंतीजवळ अदब धरून उभे राहिले. रायाजी अंतोजीने भूषणची पडशी पथारी आतील दालनात नेली. यादव चांदीच्या तबकात मांडलेले केशरी दुधाचे चंदेरी प्याले घेऊन पेश आला. त्यातील एक प्याला उचलून भूषणच्या समोर धरून संभाजीराजे म्हणाले, "घ्या." "हाजी." आतिथ्याने भरून आलेला कवी भूषण म्हणाला, "आम्हास काव्याचा छंद आहे. कवी भेटले की बाणगंगेत स्नान झाल्यासारखे वाटते आम्हाला." दुधाचा घोट घेऊन संभाजीराजे म्हणाले, "हाजी." भूषण मनोमन एका बाबीचा ताळा बांधित होता. "ये शिवाजी के सुपूत है, तो साक्षात शिवाजी कैसे होंगे?" "कविराज, तुमची बोली कोणती?" "जी, व्रज बोली है हमारी. आज्ञा हो तो इसकी कुछ खुमार पेश करेंगे." "जरूर जरूर, आमचे कान धन्य होतील." युवराज हसून म्हणाले. काहीतरी पाहिजे असल्यासारखी भूषणची नजर महालभर भिरभिरली. दालनात जाणाऱ्या दरवाजावर खिळली. "काय झाले कविराज? काय शोधता?" क्षणभर कवी घोटाळला. मग हलक्या आवाजात म्हणाला, "हमारी दिमडी अंदर गई." संभाजीराजांनी ते ऐकून रायाजीला नजर दिली. रायाजी आतल्या दालनात गेला. भूषणची पडशी घेऊन पुन्हा पेश आला. बैठकीवरून उतरून भूषणने पडशीतील दिमडी शेला घेतला. बैठक महालाच्या मध्यभागी येत त्याने शेल्याने कमर कसली. संभाजीराजांना दरबारी थाटाचा मुजरा दिला. डोळे मिटून दिमडीवर 2-3 लयदार थापा दिल्या. अंगी वीज उतरल्यासारखा भूषणचा आवाज पलटी घेऊन शाहिरी झाला. "सर्जा सेवाजी के सपूत, युवराज शंभूराजे, सुनिये सर्जा की कीरत." भूषणने दिमडीच्या फडफडीने बैठक महाल थरकवून सोडला. डोळे मिटून त्याने जयंती जगदंबेचे मंगलस्तवन धरले. "जय जयंती, जय आदि सकती, जय काली कपर्दिनी, जय मधु कैटभ छलनी, देवी जय महिष बिमर्दिनी." कवी भूषण स्तवनाच्या तालाबरोबर जयंतीच्या दरबारात पोहोचला. त्याचे वीज पिऊन आलेले कडकडीत व्रजबोल तोफांची भांडी फुटावीत तसे फुटू लागले. "इंद्रजिमी जंभ पर, बाढ़व सुअंभ पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है. पौन बार्य बाह पर, शंभूरति नाह पर, जो सहस्त्र भार पर, राम द्विजराज है. दावा द्रुमदंड पर, चिता मृगझुंड पर, भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है. तेजतम अंश पर, कान्ह जिमी कंस पर, त्यो मलिच्छ बंस पर, शेर शिवराज है, सर्जा शिवराज है." "वाह कविराज, धन्य धन्य आहे तुमची. आम्हास समर्थांची आठवण दिलीत."
हात उठवून भूषणला मोकळी दाद देताना संभाजीराजांच्या मनात समर्थांचे श्लोक फिरले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनास आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. बराच वेळ दिमडीच्या तालबद्ध थडथडीवर कवी भूषणाने आपल्या शेलक्या बांधण्या संभाजीराजांना ऐकविल्या. त्याच्या थरथरत्या पोतासारख्या शब्दरचना ऐकून मोहरून उठलेल्या संभाजीराजांनी बैठक सोडली. भूषणजवळ जात आपल्या गळ्यातील मोतीकंठा त्याच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, कविराज, तुमचा एक एक बोल ओंजळीनं मोती उधळावेत असा आहे. आम्ही खुशनिहाल झालो. नागफण्यासारखी आहे तुमची रचना. मुतालिक, कवींचा इतमाम राखा. संभाजीराजांनी महादेवांना समज दिली. कुलेश आणि महादेवपंत भूषणना घेऊन गेले. संभाजीराजांच्या मनात भूषणचा एक शब्द निवळीसारखा फिरत राहिला. सर्जा सर्जा. भाग 60 समाप्त.